आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सगळेच पक्ष आणि प्रशासकीय यंत्रणा मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करतायत। नाशिकमध्ये सर्वसामान्य रिक्षा चालक मतदानाच्या जनजागृतीचं काम करतायत। याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं आहे ते म्हणजे मतदान। सध्या निवडणुकीचा काळ आहे आणि नाशिकमध्ये एक जागरूक मतदान फिरतात। आपण जर बघू शकतो या ठिकाणी मतदान करा असे लोकांना आव्हान करण्यापेक्षा या जागरूक मतदारांना एक नवा फंडाच काढलाय। मतदान केल्याचा पुरावा म्हणून लेखी पावती द्या आणि राशन घेतेवेळी, बँकेतून कर्ज घेतेवेळी, कोणतीही सबसिडी अनुदान घेतेवेळी, व्हिसा पासपोर्ट काढतेवेळी ही मतदान केल्याची पावती जी आहे ती सक्तीची करा असं या मतदाराचं म्हणणं आहे। आपल्यासोबत शशिकांत कदम आहे। आपण स्वतःची रिक्षा घेऊन फिरताय, हा बोर्ड लावताय, काय नेमकं यातून आपण संदेश देऊ पाहताय? भारताला स्वातंत्र्य मिळवताना फार शहीद लोक झाले। त्यांनी भारत स्वातंत्र्य होण्याकरता जे त्रास भोगला, पण आजच्या जनतेला त्याचा काही काडी मात्र त्याचा विश्वास नाही। आज लोक मतदान करताना स्वतःचे पैसे खर्च न करता त्यांना फक्त पैसे पाहिजे, हे पैसे बंद व्हायला पाहिजे। लोक स्वतः मतदानाला बाहेर पडायला पाहिजे। जेव्हा लोक स्वतः मतदानाला बाहेर पडतील, जेव्हा लोकांना समजेल की मी माझ्या मताची किंमत काय आहे, तेव्हाच मतदान टक्केवारी वाढेल। माझ्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली आणि त्याचा मी 2014 पासून मी याचा पाठपुरावा करतोय। या कामाचा मी निवडणूक आयुक्त तसेच पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना पत्रावर केलेलं आहे। त्यांच्याकडनं याचा मला चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे। पण माझी आर्थिक परिस्थिती एवढ्या लांब पोहोचण्याची नसल्यामुळे मी हे माझी रिक्षावरती हा बोर्ड लावून माझ्यापर्यंत जितका प्रचार मला करता येईल तेवढा मी प्रचार करण्याचा प्रयत्न करतोय। जवळपास 10 वर्षापासून आपला स्वतःचा पाठपुरावा देखील केलाय, मात्र या त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं तर नक्कीच एक क्रांतिकारक निर्णय होऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। त्यामुळे उद्याच्या दिवशी सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन एबीपी माझा सुद्धा तुम्हाला करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।